आपण नंतर सुरू करू. यानंतर आपल्या बॅचमेटचे कवी माननीय संजयजी गोराडे आपल्या कार्यक्रमाचं प्रस्तावित मांडतील, तर त्यांना मी स्टेजवर याची विनंती करतो. प्लीज संजयजी गोराडे. ना बंगला न गाड़ी, ना बंगला न गाड़ी न रुपया कमाना है, ना बंगला न गाड़ी न रुपया कमाना है, अकेले आए थे अकेले ही जाना है, बस इतनी सी चाहत रखते हैं दिल में कि आने से पहले इस दुनिया पर छा जाना है. नमस्कार जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, मी संजय गोराडे सर्वांचे योगायोग ग्रुप आयोजित प्रथम स्नेह मेळाव्यात सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण सर्व 1994 10वीच्या वर्गात शिकत होतो. त्याआधी आपण सर्व एकत्र खेळलो, एकत्र बागडलो, एकत्र अभ्यास केला आणि एकमेकांशी मारामाऱ्या पण केल्या. परंतु जसा 10वीचा निकाल लागला तसे सर्वांनी आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या वाटा निवडल्या. कुणी कॉलेजला गेलं, कुणी ITIला गेलं, कुणी डिप्लोमाला गेलं, कुणी घरीच बसून आपल्या परिवाराचा आधार बनलं. त्यानंतर ठराविक मित्र सोडले तर ना भेटणे झाले ना गाठणे झाले. जणू काळाच्या ओघात सर्वच हरवून गेले. त्यात मीही आलो. परंतु आपल्याकडे काही संवेदनशील मित्र रमेश उगले, प्रवीण भांगरे, भाऊसाहेब उगले, डॉक्टर भामदास आरोडे, शिवाजी उगले, सुखदेव उगले ही मंडळी पुढे आली आणि प्रचंड परिश्रम घेत एक एक माणसाला शोधून काढत सर्वांना पुन्हा एका वर्गात आणून बसवलं. विखुरलेल्या मनांची पुन्हा तयार केली. अशा या मित्रांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. मित्रांनो, हे काम मानवा तेवढं सोपं नाही. मित्रांनो, हे काम मानवा तेवढं सोपं नाही. 25 वर्षानंतर आपले हरवलेले सगळे मित्र शोधून काढणं. तो तेव्हा कसा दिसत होता, तो आज कसा दिसत असेल, तरी पण या मित्रांनी बदल झालेला आहे. तर या हरवलेल्या या सर्व संबंधांची मोड बांधली. त्याबद्दल जमलेल्या सर्व मित्रांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो. असं मी म्हणणार नाही, कारण जवळच्या माणसाचे मानायचे नसतात. या कामी दुर्गा उगले, मंगल उगले, अजूनही त्यांना काही भगिनी असतील त्यांनी सहकार्य केलं, मदत केली, मुलींना शोधून काढलं, येण्यास प्रवृत्त केलं. त्याबद्दल त्यांचेही जमलेल्या सर्व मित्रांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो. असं मी म्हणत नाही. असं 25 वर्षांनी होईना आपण सर्व योगाने भेटलो आहोत. ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. आज सर्वांनी 40 पार केलेले आहे. इथून मागचा काळ आपल्या सर्वांसाठी स्थिर स्थावर होण्याचा होता. पण आता आपण योगायोग ग्रुपच्या छत्राखाली पक्षातून मेळाव्याचे निमित्त जमलो आहोत. तर हरवलेल्या बालपणाचा तसंच 25 वर्षाचा छान उजाळा देऊया व आपल्या सर्वांचा उत्साह सहभाग कार्यक्रमात नक्की जोर आणि जोश करणार असेल असं मी समजतो. बांधलेले असेच प्रत्येक दरवर्षी बांधले राहू. कारण एक मित्रच असा असतो ज्याच्याशी कुठलीही रेषा आपल्यात आडवी येत नाही. असेच कायम बांधलेले राहून व आजचा हा स्नेह मेळावा एक क्रांतिकारी दिवस म्हणून व सामाजिक दिशेने वाटचाल करणारा ठरावा. याबद्दल मला वाटतं दोघांनी व्यवस्थित बोलावं, जेणेकरून आपलं काहीतरी यापुढची दिशा घडेल. आपण या माध्यमातून काहीतरी कार्य करू असेही मला या इथं माझे विचार ठेवावेसे वाटतात. तर तरी हा सहज मेळावा सहभागी झालेल्या सर्व मित्रांना मी शुभेच्छा देतो, स्वागत करतो व कार्यक्रमाचा आनंद असाच आपण लुटूया एवढे बोलून थांबतो व सगळ्यांचे आभार मानतो. असं मी बोलणार नाही. तरी धन्यवाद.
मला बहुत तुकडीचा जास्त परिचय नव्हता. एक तर काय झालं, आठवी स्पेशल मटका बोलायसाठी तुकडी बनवली. सॉरी, नवी क मध्ये मी, सुखदेव उगले, शेठ, बाळू काकाटे सगळे चाळण लावून ते निवडून नवीन तुकडी बनवली. आम्हाला काम काय असायचे, आपल्या शाळेची विहीर चालू होती. विहिरीला कामगार कोण? आम्हीच. त्या विहिरीचं काम अर्ध आमच्या तुकडीने केलं, हा मला अभिमान आहे. आज आपण या योगायोग ग्रुप मध्ये सामील झालो. सर्वांना एकत्र करण्याचं काम आमचे सहकारी डॉक्टर आरोटे, बोराडे सर, रमेश उगले, सुखदेव उगले, अब्दुल आज आला नाही, या सर्वांनी एक साधारण महिन्यापूर्वी आम्ही एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत असं ठरलं का आपल्याला नियोजन करायचंय आणि उत्कृष्ट नियोजन केलं. मी सर्वांच्या वतीने रमेश उगले, डॉक्टर आरोटे, सुखदेव उगले यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आज मला अतिशय आनंद होतोय का आमच्या 10वीच्या बॅचचे तिन्ही रत्न आहे. आता तुम्ही म्हणशाल 3 रत्न कोण? पहिलं रत्न दुर्गा, दुसरं रत्न किरण आणि तिसरं रत्न भाऊसाहेब उगले. आज ते चांगल्या पोझिशन मध्ये, सर्वात चांगल्या पोझिशन मध्ये, पण आम्हाला अभिमान आहे एक चांगल्या पदावर एक जबाबदार नागरिक आहे. समाजाचा बी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, एक आदर्श मानतो. तसं आम्ही पण त्यांना एक आदर्श मानतो. त्यावेळेस एवढी माहिती नव्हती दुर्गा, म्हणजे 10वी नंतर काय करायचं. तर केशवने मला रस्त्याने सांगितले की आम्ही इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायला गेलो, डिप्लोमाचा फॉर्म भरला. आम्ही इंजिनिअरिंग केलं, बरोबर केशव. पण त्यावेळेस आपल्या आई वडिलांना पण एवढं माहित नव्हतं. जर त्यावेळेस आताच्या प्रमाणात जर तंत्रज्ञान असतं, एवढा म्हणजे विचार असते, दुर्गा, भाऊसाहेब, किरण कोणतरी IAS किंवा IPS नक्कीच असतं. एवढी क्षमता होती या विद्यार्थ्यांची. अहो मला चांगलं आठवतंय, गणिताचे सर जाधव होते. जाधव सरांचं गणित सोडायच्यात भाऊसाहेबचं गणित तयार व्हायचं. एवढा आत्मविश्वास होता. तर आपण सर्व जमला तर मला त्या जुन्या गोष्टी आठवतात. आता 10वीच्या जुन्या गोष्टी आठवतात. 9वीचा असं मला वाटतं किस्सा, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी हा आपला सांस्कृतिक कार्यक्रम होता. आणि त्यावेळेस आमचे पीटी टीचर आणि आम्हाला सांगितलं होतं, आमच्या पिढीला किंवा सर्वांना सांगितलं होतं, आदल्या दिवशी एक इन्फॉर्मेशन दिली का उद्या येताना कवायती करायची आहे आणि सर्वांनी निळ देऊन यायचं बनेलला. काय करायचं? फुल साईजचं बनेल आणि बनेलला निळ देऊन यायचं, कवायती करायची आहे. शाळा सुटली, आमच्या चर्चा चालली, उद्या शाळेत बनेल घालून यायचं, बस एवढंच माहिती. शर्ट घालून यायचं. आणि गेलो गावात गेल्यानंतर वाणीच्या दुकानात गेलो, वाणीच्या दुकानातून निळीची पुडी घेतली, मस्तपैकी आमच्याच हाताने आम्ही बनेलला निळ दिली. बनेल चांगले वाळवले, सकाळी लवकर उठलो, बनेल घालून पॅन्ट घालून शाळेत आलो. बरं आलो तर आलो, लेट आलो आम्ही. सर्व ग्राउंडवर मुलं, शिक्षक सर्व होते. आम्ही 4 जण मी होतो, शरद कांबळे, रमेश आव्हाड आणि रतन कांबळे. आलो तर आलो, लेट आलो. लेट आल्यानंतर आम्हाला मान सन्मान भेटत जागा भेटत. कुठे गेलो आम्ही, मला वाटतं गुजरात सरांनी आम्हाला मान उचलून लपून बसा म्हणून तुम्ही असंच मिळत जाऊ, असंच भेटत जाऊ. आणि पुन्हा माझ्या डॉक्टर आरोटे सरांच्या टीमला विनंती का परत एकदा गेट टुगेदर घ्यावा. आणि एवढा बोलून मी थांबतो. जय हिंद. माझं नाव शरद दामोदर भालेराव, बाळगाव पिंपरी, सिन्नर, नाशिक.
व्यवसाय शेळीपालन. माहेरचं नाव आणि सासरचं नाव म्हणजे जशी मी 10वीची तुमची विद्यार्थिनी नव्हती, मी 11वीला तुमच्याकडे आहे. तुमच्याचे बरेचसे मला ओळखतही नसते, पण आज मला तुम्ही तुमच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली. तुमचे सर्वांचे आयोजकांचे आभार. मी सध्या येवल्याला राहते आणि नाशिक जिल्हा परिषदमध्ये आरोग्य माझं नाव दुर्गा काशीनाथ फुले, सासरकडचं नाव वैशाली बाळवणीचे नाव बदललेलं आहे. मी सध्या शिक्षिका म्हणून नाशिक महानगरपालिकेत देवळारी गाव येथे काम करते. मी राहिला भंगूरला राहते, विजयनगरला. खरंच मी सोबतीने मला 8 दिवस झाले तेव्हा फोन केला की आपलं असं ठरलंय, मुलींना सहभागी करून घ्यायचं का. तर म्हटलं मी त्याला लगेच येस म्हटले की म्हटलं ठीक आहे हो, पण काय झालं 1 तारखेला आज लग्नाची तारीख खूप आहे. इतक्या अडचणी होत्या. माझं अगदी स्टाफ मेंबरच्या मुलाचं लग्न आहे, पण तरी म्हटलं नाही, लग्न तिच्या आनंदात सहभागी होण्यापेक्षा मला एवढे जण भेटणार आहे, माझा आनंद महत्त्वाचा. माध्यमातून आपण खरंच एवढ्या दिवसांनी इतके बरेच जण मला आता म्हणजे नावं माहीत आहे, पण ओळखायलाच येत नाही. नक्की अजूनही असं की कोण आहे काय आहे असं, पण हळूहळू होईल परिचय सर्वांचा. बऱ्याच जणांना मी ओळखलं नाही, त्याबद्दल मी माफी मागते ज्यांना ओळखलं नसेल त्यांना. आणि आपण ह्या ग्रुपच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी चांगलं काम करूया. आणि ग्रुप ज्यांनी रमेश फुले आरोग्य यांचे सर्वांचे पहिल्यांदा मी आभार मानते आमच्या सर्वांच्या वतीनं, कारण त्यांनी खरंच खूप छान काम केले. समोर बघा इकडे. ओके. हॉस्पिटलचं जेवढं फॅब्रिकेशन वर्क आहे, क्वालिटी फॅब्रिकेशन वर्क करणारा आपला बॅचमेट आहे. आता म्हणजे मला वाटतं 10 वर्षापासून त्याच्यात असतो, बरोबर 6 वर्षापासून. आम्ही शाळेत 9वीला असताना एक नंदू पांडू हवालदार म्हणून नाटक केलेलं होतं. त्याच्यामध्ये पंडित उगले नंदू होता आणि मी पांडू होतो. आणि आमचे जे हवालदार इन्स्पेक्टर जे होते आरोग्य डॉक्टर होते. आता माझा व्यवसाय आहे, फॅब्रिकेशन शॉप आहे माळेगाव एमआयडीसीमध्ये. माझ्याकडे 10 लोक काम करतात. तर हे वेल सेटल आहे. मला 2 मुली 1 मुलगा शाळेत जातात. बॉटल घेऊन येतो. माझं नाव सर्वांना माहितच असेल. पूर्ण नाव सांगा. विक्रांत कंबक आहे. कंसात काय मी नाशिक रोडून निमाणीत चाललो होतो. मला माझं मत मांडून द्यायचंय का नाही. मागचे बस आपण सांगायला होतो. नाशिक रोडून निमाणीत चाललो होतो. बिटको पॉइंटला माझा मित्र भेटला. दिसला प्रवीण. अगोदर ओळख नाही आला, नंतर आवाज दिला प्रवीण. ओळखलं बोलला. म्हणजे ती भेट आहे ना ती आज. जर प्रवीण भेटला नसता प्रतिभाला विचारा. प्रवीण भेटला नसता ना माझ्याकडे घेतले होते पैसे. मी तुला ओळखलं नाही तेव्हा. आता सुद्धा सुद्धा काय बोलला ही दुर्गा आहे का. म्हटलं अरे तू ओळखलं नाही का. नाही विचार कोण त्यांनी सुद्धा तुला ओळखलं नाही. प्रवीण मुळे हा योगा ग्रुप मला जॉईन झाला. मला त्यांनी जॉईन करून घेतलं, म्हणून तुमच्या सर्वांची परत एकदा मला भेट झाली. त्याबद्दल मी प्रवीणचा, रमेश, कविराज आणि सर्व माझ्या मित्रांचा आणि मैत्रिणींचा, भगिनींचा आभारी. बस याच्या पलीकडे समोर. मी राजेंद्र पांडुरंग गुंजाळ, राहणार सुळेवाडी, हल्ली मुक्काम सिन्नर. मला 2 मुलं आहे, एक ITI ला आहे आणि एक 9वीला आहे. माझा इंजिनिअरिंगचा व्यवसाय आहे सिन्नर माळेगाव. अजून काय ऐकायचं कोणाला.
सध्या मी शेती करतोय. मला 2 मुलं आहेत. एक 4वीला आहे आणि एक 6वीला आहे. मला बाहेर बरेच जण माझी ओळख मिशनवरून आहे. पण म्हटलं पहिले मिशनमुळे ओळख आणि दुर्गा उगले या दोघींचं मी आभार मानतो. कारण मी 12वी परीक्षा त्यांच्यामुळे पास झालो. चालू करून उचलून आणून मी आभार मानतो. सर इकडे बघा सर. मी या शाळेची प्रतिभा प्रजापती आणि आताची प्रतिभा विधान देशपांडे. मी नाशिकमध्ये राहते. सिडोवे शाळेत प्रायमरी टीचर म्हणून काम करते. मला एक मुलगी आहे. बघा इकडे. सर्वांना माझा नमस्कार. मी नारायणा तेराडे काटोली. मला दिलेले बिरवाडीला. मी ना अरुण जाऊकर. या 2 मुली एक MSc करते, एक इंजिनिअरिंग करते, एक मुलगा आहे, तो इंजिनिअरिंग. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सोपानाथ मुलांगी, सुळेवाडी. मी सध्या जॉब करतोय हिंदुस्थान युनिलिव्हरला. साधारण 1998ला मी हिंदुस्थान लिव्हरला जॉईन झालेले. आजपर्यंत 21 वर्ष हिंदुस्थान लिव्हरला जॉब करतोय. माझं लग्न साधारण 2005ला झालेले. एक मुलगा एक मुलगी वेल सेटल आहे. आता सध्या सुळेवाडीवरूनच आपलं चालू आहे माझं एकदम. त्याच्यामुळे रेशन दुकान चालू हा रेशन दुकान सध्या माझ्याकडे रेशन दुकान आहे. तुम्हाला जर कोणाचं सिन्नर तालुक्यात रेशनिंगचं कट्टा नाही ऑनलाईन झालेले त्याच्यामुळे इथून मला कट्टे पण मिळाले असते. तुम्ही काही कोणी माझ्याशी कॉन्टॅक्ट नाही केले तेव्हा कट्टे पण मिळाले असते. ते आता ऑनलाईन झालं म्हणजे तिथं पण काही नाही. सध्या कोणाचं रेशनिंगचं जर काम कोणाचं असं कार्ड संदर्भात तर 101% मी तुम्हाला सिन्नर पुरवठा शाखेमध्ये मदत करेन. आणि बाहेरचे नाही करू शकेल. सिन्नर मध्ये तुमचे 101% काहीतरी काम असलं तर करून देईल. थँक्स. ओके. अन्न सुरक्षामध्ये माझं नाव नाही. कारण अन्न सुरक्षामध्ये नाव येण्यासाठी ना त्याला वार्षिक उत्पन्न कमीत कमी 50,000च्या आतच पाहिजे. वाटते मला तुम्ही शेतकरी असाल तर मी 101% तर तुमचं काम करून घेऊ. सर्टिफिकेट पण काढलेलं आहे 45,000. मी भाऊसाहेब शिवाजी कराड. इयत्ता 5वी ते 8वी पर्यंत मी तुमच्या बॅचला होतो. 10वी 11वी 12वी माझी महासापऱ्यात झालेली. तरी पण रमेश उगले यांनी मला या बॅचमध्ये यायचं सौभाग्य दिलं. म्हणजे काहीतरी बोलवलं. मला खूपच आनंद झाला. खूप मनापासून आनंद झाला. त्यानंतर मी सगळ्यांचे खूपच आभारी. मला एक मुलगा एक मुलगी. मी दुग्ध व्यवसाय करतो म्हणजे डेअरी चालवतोय. सगळं अगदी मजेत आहे. ओके. समोर बघा. माझे नाव रमेश लक्ष्मण आव्हाड. सध्या मी शेती करतो. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा 8वीला जातो आणि मुलगी 6वीला जाते. तर माऊलींच्या उक्तीप्रमाणे लोह उभे खाई माती ते परिसाचे संगती सोने होय पूर्ती नशी विजय मिळेल. म्हणजे लोखंड जोपर्यंत मातीमध्ये असतो तोपर्यंत त्याला माती खात असते आणि त्याला एकदा परिसराचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण जर साधू संतांच्या संगतीमध्ये जर गेलो आणि त्यांच्या प्रवाहामध्ये जर जीवन जगलो तर आपल्या जीवनाचं नक्की सोनं होईल आणि आपलं जीवन हे सार्थक आहे. त्याच्यानंतर आपण तुम्ही कोणत्या क्षेत्रात असा, नोकरीमध्ये असा, व्यवसायामध्ये असा, शेती क्षेत्रामध्ये असा, पण आपण माझा एकच संदेश आहे की सर्वांनी आपले आई वडील यांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. जीवन आपण कोणत्या उद्योगावर आहे, किती मोठं आहे आणि किती कमवतो आणि किती कमवतो याला काहीच महत्व नाही. माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून जो माणूस आई वडिलांना मानतो त्यालाच मी स्वतः मानतो. आणि आपलं एक जीवन हे फक्त त्याच्याकरताच
आई वडिलांनी जो आपल्याला जन्म दिलेला तर त्यांची सेवा करणं आणि आपला उद्धार करून घेणं. आपलं जीवन हे आपल्या उद्धारा करतात. आपण जीवनात आलेलो आहे समजा कुत्रे आणि मांजरे सर्व म्हणजे इतर अन्य पशु प्राणी इतर योनीतले जे मनुष्य आहेत, ते पण म्हणजे जन्माला आलेले. त्यांना काय या जीवनामध्ये नामस्मरण करण्याचं ज्ञान नाहीये. ते पण आपल्यासारखे सर्व हे करतात. पण आपण त्या पद्धतीनं आपल्याला देवाने बुद्धी दिलेली त्या पद्धतीने आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि याच प्रवाहामध्ये जीवन जगलं पाहिजे. तरच आपण जन्माला तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलीची एक देखील. म्हणजे जन्माला आलं तर मग तरच आपण त्याचं सार्थक होणार, नाही तर काय त्याचा मतलब नाही. आणि अजून एक महाराज काय म्हटले तर ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. म्हणजे तेच माझे सोयरे, तेच माझे सज्जन आणि तेच माझे सांगती का जे पांडुरंगाचं दर्शन करतात किंवा पांडुरंगाची आठवण करतात, नित्यनेमाचा हरिपाठ करतात, शाळेत तुळशीची माळ घालतात, आईवडिलांची सेवा करतात, तर तेच माझे सगळे सोयरे. तुकाराम महाराज म्हणतात त्याच उक्तीप्रमाणे सर्वांनी मला तर वाटतं आपण आता इतक्या दिवसातून आपण एकत्र जमलेलो आहे आणि एक आगळा वेगळा आनंद आहे. माझ्या म्हणजे मंडळीच्या म्हणजे माझ्या मामाचं लग्न होता आणि मी लग्नाला गेलो, लग्न लावलं पण नाही. मला केशवचा फोन आला आणि सोमनाथ कोणी माझा आत्या हो त्यांचा मला फोन आला ते म्हणजे तुला यावंच लागेल आणि तू आल्याशिवाय कार्यक्रम चालू करणार नाही म्हणे. जावंच लागलं, आता काही पर्याय राहिला नाही म्हटलं. तर मी अक्षरशः ते लग्न करून म्हटलं 25 वर्षानंतर आपल्याला इतके मित्र भेटतायत आणि हा आनंद 25 वर्षानंतर आहे. लग्न तर परत होणार होईल तुम्ही नका करू इन केस फक्त. माझं नाव शरद लक्ष्मण कांबळे. सध्या मी मुंबई पोलीस करतो. माझं लग्न 2006 झालं. माझा मुलगा एक 6वीला आहे, एक सेकंड आहे. एकंदरीत आपले 10वीचे दिवस त्याच्या आधीचे दिवस खूपच वेगळे. म्हणजे आता आपण आपल्या मुलाच्या बाबतीत आणि तेव्हाच गोंधळ करू शकत नाही. आता फी भरतोय आपण वर्षाला 22,000. वर्षात आमची 10वी झाली असेल, पहिली ते 10वी झाली असेल 22,000 नाही ना. तेव्हाचं शिक्षण तर तुमचे बंधू आपला आनंदा माझ्या बरोबर सांगितलं का नाही तुला माहित नसेल पण आनंदाची माझी ट्रेनिंग कमांडोची पुण्याला झाली. आम्ही दोघं सांगत होतो त्यावेळेस त्याची ओळख झाली की तू कुठला आनंदा, तू म्हणजे मी निघतो. तिथली बी परिस्थिती फार हार्ड, ट्रेनिंग हार्ड होतं. त्याच्यानंतर ते तिथले बी कथा अवघडच. आमचे दोघं एकालाच होतं, त्याच्या पायाला क्रॅम्प येतात, तो प्रॉब्लेम आहे. तो बोलला ठीक आहे म्हटलं आम्ही आम्हाला तेच पाहिजे. इथली ती डिकेगिरी तिथे डिकेगिरीच, कुठलं नोकरी काय ते अरे मी तू तुझ्या बरोबर मी केलं. अशी पद्धतीने तिथं पण दिवस गेले. 10वीचं सांगायचं, 8वी 9वीचं, 5वी 7वी 8वीला असताना आपले जाधव सर गणिताचे शिक्षक गुरुवंचे आम्ही रमेश सोमनाथ असेल, रमेश गोलटे असेल, जयवंत असेल किंवा आणखीन तो उत्तम असेल, ते ठीकच होते. गोंडवे पकडला, कांदे पकडला आणि रमेश तरी पण ठीक. दोन आम्ही कायमच शिक्षकाचे गणित शिक्षकाचे लागतेच. पेपर आला, पेपर हातात आला तर सगळ्याला शून्यच. लगेच जाधव सरांनी 8वी अलग असं का 8वी बरं होतं बेंचवर उभं केलं होतं आपण आणि त्या बेंचवर मारलं होतं. आता होते आता तर तुमच्या जर शिक्षक आहेत आता मुलाला बोलता पण येत नाही. वाकडं बोललं तरी त्याला सांगतात घेऊन या तुमच्या आई वडील आणा तर तुम्हाला आम्ही काय तुमचं सजेशन करू. म्हणजे परिस्थिती बदलत गेलेली आहे. तसाच एक किस्सा गोडेराव मॅडमचा आणि गुजराती सरांचं वनवीने काय सांगितलं रमेश गोडकेला, गोडकेने सांगितलं गुजराती सरांना. त्याच्यानंतरचा किस्सा त्या दोघांना आम्ही बेंचवर बसेल मॅडम मारते आम्ही हसतोय काय कळतच नाही आम्हाला, काय विषयच माहित नाही. आम्ही दोघं त्याच्यात पण नाही. झाला विषय रमेश येता येता बसलो. आता मीना उगल्यांच्या त्या येताना गुळवंजून येताना 2 ठिकाणी जेवण आमचे. एक तर आल्यानंतर तिथं बांधा लागणार आपला रक्ताचा बांधारा, तिथं जिऱ्याचंच पाणी, तिथं जेवण होणार. एक डबा तिथं संपणार. एक आला का मीनाच्या मंदिरापाशी एक जेवण होणार. तिथून पुढे आम्ही परत 12 शाळेत पोहोचणार. अनेक किस्से, लग्न असू गावे असू पूर्वज म्हटलं का कार्यक्रमाच्या बाहेर परिस्थितीच अशी पुढे गावात विषय तो नाही. वयात चालली लोक पैसे टाकले, पैसे उचलले. गावाला यात्रा असली, रेवड्याचं दुकान, रेवड्या
गिरायक येतो तर सोमन कांगण्यावर वेगळ्या घेऊन पळाला आपल्या मागे पळाला. तेव्हाचे दिवस ना आत्ताचे ना. आता दुसरा कार्यक्रम असला गावाचा व्यक्ती जरी बोलवलं तर कोणी येत नाही. तशी परिस्थिती आहे. म्हणजे चेंजेस आता मी 25 वर्षांनी एवढं बघतोय. माझा 2015ला आमच्या बॅचचा गेट टुगेदर होता 15 वर्षांचा, त्याला पण मी गेलो नाही. आज मी मुद्दामून आलो की नाही 25 वर्षांनी आपण येतोय आणि कोण आहे काय कसं कोणीच ओळखू शकत नाही. मला पण माहित होतं आणि मला पण ओळखू शकत कारण पहिला मी भरती होताना मी तो तेव्हा 2003ला झालो, त्यावेळी माझं 51 किलो वजन होतं. म्हणजे त्याच्यातही मी भरती लायक नव्हतो. त्याच्यानंतर मी आता त्याच्यानंतर ट्रेनिंगमध्ये वजन वाढलं, नंतर मी आता समजा 80 झालो. म्हणजे चेंजेस होत जातात वयाप्रमाणे. काहीचं हवामानाप्रमाणे काहीच व्यवस्थित आहे, काही आपण म्हणतो तब्येतीची खराब झाली. ठीक आहे, शेती आहे, शेती धर्मात कष्ट आहे, तिकडे कष्टाने पण मानसिक त्रास आहे. कुठलाही सर्व्हिस जॉब घ्या किंवा व्यावसायिक जॉब घ्या, मानसिक त्रास आहे. तो वरचीवर तो खूप ताजा तावाना दिसत पण तो आतून घसलेलाच आहे. खालीचं प्रमाण शेतीमधलं बघा 55-50 मध्ये तो अटॅक नाही जातोय. अरे तू काल कुठं होता, भेटला होता मला, अरे गेला तो. म्हणजे अशी परिस्थिती झाली. म्हणजे आता भेटलेला माणूस आपल्याला भेटत नाही, अशी परिस्थिती. असे अनेक किस्से. असा हा ग्रुप आपल्याला जॉईन झाला. त्यात रमेश, त्याच्यात भाऊसाहेब आहे, वनवे, आता तो आपला शेख आला नाही तो शेख आहे. अशी खूप लोकांनी मेहनत घेतली. त्यात परत आपल्या महिला वर्गाला समाविष्ट केलं. खूप चांगलंच आहे. कुठल्याही समाजाचं काम असेल, आपल्या ग्रुप मागे कुठल्याही समाजाचं काम असेल, शाळेसाठी काय करायचं असेल, विराहिणी भाग्या काय फरक पडत नाही. आपल्या नावाने काहीतरी होईल, शाळेत होईल. शाळेत आपण नाव म्हटलं काय द्यायची वस्तू ठीक आहे देऊन टाका, आपल्या बॅचचं नाव टाका, नाव झालं आयुष्यभर आपल्याला नाही. त्यावेळेची परिस्थिती बदलणारे आपण गेलो होतो, आपल्या गेट टुगेदर झाला, आपण शाळेचे काहीतरी सामाजिक देणं लागतो म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे हे ठेवा. कारण आता बघा झेडपीची तुम्ही आता झेडपीत बघा किती शाळा बदलल्या, गाव सहभागातून किती शाळा बदलल्या. आता आमच्याच गावचं माझा पुतण्याचा मुलगा मला साकोरला जात होता, त्यांनी काढून आमच्या झेडपीला टाकलाय गावातल्या शाळेत. म्हणजे एवढा बदल आताच आलीचा बदल. त्याच्यामुळे जेवढं आपण सहभागातून लोकसहभागातून आपल्या ऐकून जेवढं काम करता येईल तेवढं करायचं. उद्या आपले मुलं घडतील, आपले दुसऱ्यांचे मुलं घडतील, त्याचं काहीतरी पुण्य किंवा काय आपल्या समाजात देणं आपण देऊ शकतो. त्याच्यामुळं आलेल्या सर्व विद्यार्थी आपले विद्यार्थीच म्हणून त्यावेळेचे विद्यार्थीच आपण आता कोण सेटल झाले कोण काय झाले. आता आपल्याकडे मला तर मुली भरपूर कमी आलेल्या आहेत. मुलींच्या कमी झाले ना, कारण आता मी जिजाला पण कॉन्टॅक्ट दिला होता नंबर. तिच्या बादशाचा नाही साखरपुडा, नांदूरला साखरपुडा तो पण विषय झाला. जिजाची आता मुलगा MBBS काय चला थँक्यू मला बोलण्याची संधी दिली. मला माऊली एक मुलगा एक मुलगी आहे आणि मी घरचं खातो लोकांना तळतो म्हणजे गिरणीचा व्यवसाय माझा आणि शेती. माझं नाव जाधव शक्ती सुधा, राहणार सोळावाडी, हल्ली मुक्काम सिन्नर, सरकारी IT शेजारी राहतो मी. इलेक्ट्रॉनिका कंपनीचा मी व्हेंडर आहे आणि मला 2 मुलं, एक बायको आणि बायकोचं अजून ऑपरेशन झालेलं नाही. आता मी थोडीशी माझी वडवे संदर्भात थोडीशी आठवण आहे मला शाळेची, मी सांगतो जरा. प्रयोगशाळेत गंधकाचा वास गंध पेटवलं आरती सरांनी बरं का. तर सरांनी विचारलं सगळ्या विद्यार्थ्यांना का बा या गंधकाचा वास कसा येतोय. आमची बंधू उद्या जाऊन त्यांनी उत्तर समर्पक उत्तर दिलं होतं. कोण लक्षात वास आला नव्हता, यांना पिंगळ पाडण्यासारखं ही आठवण माझं आयुष्यावर लक्षात राहील अशी आहे. त्याच्यानंतर अजून एक आठवण सांगतो. राजा काय
काय झालं, आपली शाळा त्यावेळेस मला वाटतं पानसरे बिल्डिंग मध्ये होती आणि मी पुढल्याच बेंचवर बसलेलो होतो आणि माझा पार्टनर तो होता. आम्ही दोघं असं बसलेलो होतो आणि डोक्यात सर होते आपल्याला त्यावेळेस इतिहास शिकवायला. तर इतिहास शिकवते जीव काढून काढून इतिहास शिकवते. ते जीव काढून इतिहास शिकत होते आणि चौथा तास होता, म्हणजे नुकतीच अशी जेवणाची सुट्टी होणार होती. त्यावेळेस हातवर बसायचा, हातावर लोणचा आणायचा दादाला. तर माझा काही त्याच्याकडे लक्ष नव्हतं, जमले सर आपल्याला काय शिकवत आहे बरोबर. मी याला हरत नव्हतो, 5 मिनिटं राहिले होते फक्त सुट्टी व्हायला. लोणचा आणलं मला दादा. डोकले सरांनी तंतोतंत ऐकलं ते. अरे भैया म्हणे मी इतिहास शिकवतो तुला काय लोणचं खाल्ले असं बरोबर होतं मला. शिवाय आपण हे झाला एवढं बरोबर मी माझे लोणचं दुकान बरोबर. माझं नाव केशव वाल्मी घुगे, राहणार केरू पाटलाची वाडी, हल्ली मुक्काम पिंपरी चिंचवड, मोशी, पुणे. सर्वात प्रथम रमेश उगले, डॉक्टर आरोटे, उदय उगले यांचं मी आभार मानतो की त्यांनी सगळं हा जो कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून आपल्या सगळ्यांना इथं एकत्र जमवलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना एक आपले विचार प्रकट करण्याचा चान्स दिलेला आहे. 5वी ते 10वी म्हणजे बारगाव पिंपरी आम्ही आलो. मला सगळ्यात पहिला बारगाव पिंपरीचा आठवतोय तो किरण रिलेटेड आहे. किरण रमेश बोडके सुळेवाडीचे त्यावेळेस एवढा माहित नाही, आपल्या बरोबर होते का नाही ते, पण किरण चौथीत ना त्याचे वडील शिक्षक होते. तर तो 5वीला आला आणि तो सगळ्यात जो जेव्हा आला होता शाळेत तर तो सैनिकचा ड्रेस जो असतो ना तो घालून आलेला होता. आणि मला वाटतं ते एक 8-10 दिवसात मॉनिटरचं इलेक्शन झालं होतं. तर रमेश बोडके आणि किरणचा वेगळा ग्रुप होता. रमेश बोडके गुळवंची टीम वेगळी होती, त्याचा आमचा ग्रुप होता. पण नंतर किरण जिंकून आला होता मॉनिटरच्या पदासाठी. पण त्याच्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी आमची मारामारी झाली. त्याच्यानंतर मला वाटतं किरणने विचार बदलला आणि परत निमगावला त्यांनी 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. आणि शाळेत असताना आम्ही जेव्हा सगळ्यात जास्त ओळख माझी असेल ती दुर्गाशी असेल. कारण आम्ही जेव्हा यायचो शेवटी कसं आहे की आम्ही वाडीवरनं निमगाववरनं पिंपरी, त्यावेळेस शाळा आपली गावात होती त्या माडीवरती आणि त्या रस्त्याच्या बाजूला. तर आम्ही मधून मधल्या रस्त्याने यायचो. तर बंधाऱ्यावरनं आम्ही आमच्या घरापासून जवळ पडायचो आम्हाला. तर तेव्हा मग आम्हाला माहित होतं की दुर्गा आपल्या वर्गात आहे. मला वाटतं नंतर 2 वर्ष परत आम्ही ज्या आमच्या वर्गात मुली नव्हत्या परत म्हणजे त्या आमच्या वर्गात मुली नव्हत्या सेकंड शिफ्टला. आणि परत आपण 8वीला असताना आम्ही परत आलो. पण सगळ्यात भारी आरोडे डॉक्टर एवढा चॅप्टर होते. मला वाटतं हिंदीचा पेपर होता आमचा. हिंदीचा पेपर होता आणि किरण आणि आम्ही पहिल्यापासून पहिल्याच बेंचवर बसायचो. मला आजही पहिल्याच बेंचवर बसायची सवय. कुठेही असलो तरी मी पहिल्याच बेंचवरती हजर राहतो, उभा राहतो. तर गुजराती सरांनी पेपरचे मार्क डिक्लेअर केले हिंदीचे आणि किरण आणि मी बघितले आम्ही. तर मी, किरण आणि आवडे आणि इकडे मुलींची लाईन असायची. तर आम्ही त्या दोघांचे मार्क चेक केले आणि माझा पेपर बघितला. तर 1 मार्क कमी होता. त्या मार्कला म्हणजे सरांनी मला 1 मार्क दिलेला होता आणि आवडतेला दिलेला नव्हता. सरांकडे जाऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला याचा पेपर बरोबर आहे, त्याला पण मार्क दिला आणि मला मार्क दिले नाही, माझा 1 मार्क वाढवून द्या. तेव्हा मार्क वाढवून घेतलेला. आणि भरपूर म्हणजे असे भरपूर अनुभव आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कबड्डी खेळायचो आम्ही, सोपान उगले त्याचे ऍक्च्युली आम्ही खेळताना दात पडले होते. आणि विलास उगले वगैरे आम्ही खूप चांगली कबड्डी खेळायचो. बोराडे पण मला आज माहित नाही की ते म्हणजे खूप चांगलं काम करतात ते. म्हणजे मला 4 ओळी यायला सांगितलं ते जमणार नाहीये.
पण त्यांनी एवढं पुस्तक लिहिलं, त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार आपण अभिनंदन करूया. त्यांनी त्यांचे जे पुस्तक प्रकाशनाचा जो कार्यक्रम होता, तर त्यांना आपणा सर्वांना आमंत्रण होतं, पण मला काही ते जमलं नाही. त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. थँक्यू. माझे नाव आहे दशरथ वाईबा कातकडे, आणि मुक्काम नगर, व्यवसाय शेती. आयोजकांचे धन्यवाद. मी हा कार्यक्रम आयोजित केला. मी मीना नागे आणि आता मी कोकणात आहे. मी उच्च शिक्षण न घेता त्यामुळे मी आता गृहिणी आहे. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. मी साधना विठ्ठल सानप, आताची साधना संजय विलक. मी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षिका आहे. मी 1994 ची तुमची 10वीच्या बॅच मधली विद्यार्थिनी नसल्यामुळे मला बरेच जण ओळखत नाही आणि मीही बऱ्याच जणांना ओळखत नाही. पण म्हणजे माझं शिक्षण जे इंदोरला झालं तेव्हापासून वेगवेगळ्या टप्प्यात जे मला बालमित्र मैत्रिणी भेटल्या ते सर्व इथे. जेव्हा मी गावी शिकायला आले तेव्हा सर्वात प्रथम भेटले किरण आणि वामन. ते आज पुढे इथे मला म्हणजे तेव्हा हा कालावधी 23-25 वर्षाचा असेल. यांचा कालावधी मला भेटायचा बऱ्याच वर्षाचा आहे. त्याच्यानंतर हायस्कूलच्या याच्यात असल्यानंतर त्या मैत्रिणी माझ्या इथे नाही. पण जेव्हा मी 12 पिंपरीला आले 11वीला तेव्हा दुर्गा नव्हती. मंगल उगले, मीना माझ्या चांगल्या मैत्रिणी मला तिथे भेटल्या. आणि पुन्हा दुर्गा 12वीला तिथे आली. तिला असं समजलं की आतापर्यंत आपण इथे प्रथम येत होतो आणि 11वीला ही अचानक बाहेरून आली मुली कोण पहिली आली, चला आपली जागा आपण घेतली पाहिजे. आणि पुन्हा दुर्गा 12 पिंपरीला आली होती द्वेष आणि मत्सर घेऊन. पण आमच्यात इतकी छान मैत्री झाली की आम्ही आता सगळ्यात चांगले बेस्ट फ्रेंड आहोत. आम्ही डीएडलाही बरोबर होतो आणि अजूनही आम्ही बरोबर आहोत. आणि या योगायोग ग्रुपमुळे सर्व लहानपणचे मित्र आताच्या मैत्रिणी पुन्हा नव्याने भेटल्या. यामुळे हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजन केला आहे की असं म्हणतात की कडीने कडी गुंफली की सुंदर अशी साखळी बनते. पण आज ही मैत्रीची सोनसाखळी तयार करणाऱ्या सर्व आयोजकांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते. प्रथम धन्यवाद. माझं नाव गुलाब कासकर, सासरचं नाव निर्मला रेवणा कोपळकर. मला 2 मुली 1 मुलगा आहे. मला प्रथम रमेश उगले यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं, खूप आनंद झाला. सगळं जुनं आठवलं. पहिली ते 10वी 12वी पर्यंतच मी घरात असे सारखी सांगत राहत होते. माझे मिस्टर बोलले, तू एवढी सांगूच राहिली तर मला पण तुझ्या बरोबर यायचंय. आज माझ्या जावेचा वाढदिवस होता. ती बोलली का काकी तुम्ही कधी येशाल, 12 पर्यंत येशाल का, आपल्याला हॉटेलला जायचंय. म्हणले मी येणार नाही लवकर. माझ्या सगळ्या 25-26 वर्षांनी मित्र मैत्रिणी भेटणार आहे. म्हणले मी येणार नाही, मला जायचंय. म्हणले अगोदर सासरचं नाव मीना राजनाथ. तिथे आम्ही खेळलेला एक मुलगा 2रीला आहे आणि मुलगी 4थीला आहे.